रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. याला आम्ही मान्यता दिली तर आम्ही गेल्या आठवड्यामध्ये कारगरमध्ये दौरा करत असताना आम्हाला निदर्शनात आले का आज अनेक जनतेच्या आणि लोकांची मागणी आहे का किडनीचे पेशंट मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यात, पनवेल महानगरपालिका परिसरात येतो आणि त्यांना पैसे भरावे लागतात. हा उद्देश ठेवून आम्ही आयुक्तांची सुद्धा भेट घेतली होती का कारगरमधला 36 नंबरचा जो हॉस्पिटल दवाखान्याची आम्ही व्हिजिट घेतली, तिथेशी डायलिसिसचा जर आपण मशीन ठेवली तर त्या डायलिसिसच्या मशीनमुळे सर्व जनतेला फायदा होईल आणि मोफत सुविधा दिल्यामुळे त्याचा लाभ सामान्य माणसापासून सर्वांना त्याचा होईल. हा उद्देशासाठी आम्ही त्याला मान्यता दिली. सर्व सभागृहांनी सुद्धा मान्यता दिली. असं नाही विरोधक म्हणून आम्ही सर्व सत्ताधारी सुद्धा आणि विरोधक असे या विषयाला मान्यता दिली. हा एक विषय होता. दुसरा विषय होता पनवेल महानगरपालिकेचं ब्लड, म्हणजे महिलांना ज्यावेळी डिलिव्हरी होतात 0 to 1 व या कालावधी महिलांना जो रक्त लागतो या रक्तपेटी संदर्भाचा विषय होता. त्यावेळी आम्ही सुद्धा त्याला सहकार्य दाखवलं का त्यावेळी ज्यावेळी महिला गर्भवती झालेल्या असतात आणि त्या काळात महिलांना सर्वात गरज असते ती रक्ताची गरज असते. हे रक्तपेटी सुद्धा महानगरपालिकेकडनं मोफत सुविधा मिळावी आणि त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा दाखवली का 24 तास महानगरपालिकेमध्ये का एखादा अधिकारी बसावा, एखादा ऍक्सिडेंट झालं, कुठली दुर्घटना घडली तर तो आयसीयू हॉस्पिटलमध्ये कुठे रूम मिळत नाहीयेत, हॉस्पिटल कुठे खाट मिळत नाहीयेत म्हणून तो फिरत असतो. तर त्याला त्या नंबरवर त्याला अधिकारी भेटून तो हॉस्पिटल पनवेल महानगरपालिकेमध्ये किती आहे, चॅरिटेबल ट्रस्टचे 10 हॉस्पिटल महानगरपालिके क्षेत्रामध्ये आहेत. या सर्वांना लाभ त्या सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे कारण तो त्यावेळी अडचणीत असतो. हे विषय सुद्धा आम्ही मांडले. आणि सर्वात महत्वाचा होता पाण्याचा प्रश्न. पाण्याच्या प्रश्नावर आम्ही तुम्ही पाहिले तर ज्यावेळेला आम्ही सभागृहामध्ये येत असताना सर्व नावडे वसाहतीमधील नागरिक असतील, खारघरमधील असतील, पनवेलमधील वसाहतीमधील नागरिक असतील, हे सर्व लोक आज महानगरपालिकेमध्ये आले तर जेणेकरून या पाण्याचा प्रश्न ज्वलंत प्रश्न असताना तुम्ही हे वेगळे प्रश्न घेतला, टॅक्सचा प्रश्न घ्यायला पाहिजे होता असं लोकांचं मत होतं. हे स्वतः नागरिक कोणी न बोलवता आलेले होते का जेणेकरून त्यांना आज पाण्याची खूप मोठं टंचाई. त्याच्याबद्दल आम्ही सूचना दाखवली. काय सूचना दाखवली का JNPT टप्पा 3 याच्यामध्ये कशा प्रकारे जर भ्रष्टाचार झालेला आहे, का कोणता भ्रष्टाचार झालेला आहे का तो जवळजवळ 70 ते 75% काम झालेलं आहे. 5 किलोमीटरचं काम बाकी आहे त्यांचं. कोणत्या परिसरामध्ये किती, कोणते कोलकापर्यंत काम थांबलेलं आहे, पुन्हा कुटारी ते तो तळोजापर्यंत भाग थांबलेला आहे, पुन्हा आसुडगावचा भाग थांबलेला आहे. अशा पद्धतीने पुन्हा त्याच्यामध्ये काही विचुंबा असू द्या, देवत असू द्यात, या ग्रामपंचायतीकडे तो पाणी वळत केलेलं आहे. उसरली हे गाव आहे, या उसरली गावाला सुद्धा डायरेक्टली मोठ्या बिल्डरने बिल्डिंग्स बनवल्या आहेत, तिकडे तो पाणी वळता केलेला आहे. म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष आपलं आहे. टँकरवाले फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाईपलाईन तोडून कशा पद्धतीने किती मी निर्देश आणून दिले. पुन्हा पनवेलमधून MIDC कडे जो पाणी येतो 5 MLD, तो 5 MLD नाही तर 2च MLD येतोय, हे निर्देशांना आणून दिले. पुन्हा तळोजा MIDC मधून नावड्यामध्ये जो पाण्याचा 2 MLD पाहिजे तो 1.5 MLD दिला जातो. अशा प्रकारे पाण्याच्या समस्याबद्दल निर्देशन आणून दिले. कशा प्रकारे तुमचं हे होतोय आणि त्या ठेकेदाराला एक्सेलेशन मिळावं म्हणून 97 कोटी रुपये मिळणार आहेत आणि याच्यासाठी तो काम थांबले का, हा मी एक त्यांना ते प्रश्न विचारलं. जेणेकरून लोकांना आज नागरिकांना पाणी पाहिजे हा विषय फार जनता त्रासलेली आहे. तर आता ही परिस्थिती आहे, मे पर्यंत कोणत्या परिस्थिती आहे. सर्वात महत्त्वाचा आणखी दुसरा प्रश्न होता का पनवेल महानगरपालिकेचा भूखंड. या पनवेल महानगरपालिकेचा भूखंड जनार्दन भगत संस्थेला देण्याचं ते प्रस्ताव 30 वर्षासाठी भाडेपट्टी मागितलं होतं. मी त्याच्यामध्ये एकच मुद्दा मांडलं का हा प्रस्ताव मांडलेला कशा प्रकारे चुकीचा आहे, कारण त्याच्यामध्ये कमिटी नेमायला लागतोय. महानगरपालिकेच्या अधिनियमाप्रमाणे तरतूद आहे का जे नियमावली आहे त्या नियमामध्ये ती कमिटी नेमायची असतो. त्या कमिटीमध्ये आयुक्त असतात, महापौर असतो, महापौर नंतर तज्ज्ञ कमिटी नेमतात. या तज्ज्ञ कमिटी नेमलेली आहे का, तज्ज्ञ कमिटी नेमलेली नव्हती. या दृष्टीने त्याच्यावर आक्षेप घातलं. पुन्हा त्यांच्यावर भाडेपट्ट्यावरती विषय मांडला आम्ही
या गोष्टीवर ताई आम्हाला मी त्यांना विरोध दाखवलं का अशा पद्धतीने जर तुमचा ठराव जर परिपक्व नसेल तर त्या ठरावाला आम्ही विरोध करणार आहे. हा मुद्दा मी तिथेशी मांडलं, कारण कोणताही ठराव येताना त्याचा परिभाषा परिपूर्वक व्हावा लागतो. का शासनाने त्याला मान्यता दिलेली होती का? बिलकुल दिलेली नव्हती. या गोष्टीला आम्ही त्या ट्रस्टीचे एक मेंबर आहोत, त्यामुळे चुकीचा संदेश चुकीचं विषयाला मान्यता दिली हे होणे हे मत मी तिथेशी मांडले. दुसरी आणखी एक प्रश्न होता नाले साफसफाईचा. पनवेल महानगरपालिकेमधले जे नाले साफसफाई आहेत ते नाले साफसफाई संदर्भ होतं. आमचा मुद्दा एक होता, आज तुम्ही पाहिलं अनेक बेरोजगार लोक आपल्या भागात आपल्या परिसरामध्ये आहेत. त्यांना कुठे सिडको सारखी एटूची कामं मिळावी, सिडको सारखी त्यावेळी सुविधा होती, 2 लाख 3 लाख 5 लाखाची कामं देऊन ते गटर साफ करत होती, त्यांना तिथे काम द्यावं. पुन्हा तिथे सुशिक्षित बेरोजगार आज पनवेल महानगरपालिकेमध्ये एक रिशू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा. तर 33% सुशिक्षित बेरोजगार लोकांना, पुन्हा 33% स्थानिक स्वराज्य संस्थेला अशा पद्धतीने जर रिशो मांडला, काही करून 22 कोटी रुपये जर तुम्ही गटर साफ करायला घालत असाल, ते 22 कोटी रुपये एवढं घालवण्यापेक्षा हे जर आपल्या स्थानिक लोकांना, स्थानिक मुलांना, कॉन्ट्रॅक्टरना जर आपण पुढे केले, मोठे बनवले, तर ते कुठेशी तरी आपल्याला त्याच्याबद्दल हे देतील आणि पुढे तरी ते लोक बेरोजगारातून मुक्त होतील अशी आमची अपेक्षा होती. हे विषय याप्रमाणे विषय मांडणे आम्ही केले. म्हात्रे आणि मी स्वतः 2 नाले सफाई संदर्भात जे विषय होता त्या ठिकाणी आम्ही सूचना दिली की महापौरांना की या ठिकाणी पहिला ग्रामपंचायत अस्तित्वात होती. महापालिका येण्या अगोदर पनवेलमध्ये नगरपालिका होती आणि जो सिडको भागात सिडको ह्या 3 ठिकाणी 3 वेगळ्या ज्या संस्था होत्या त्या नाले सफाई करत होते. पण नगर सिडको हद्दीत आमचे ते प्रकल्पस्थ सिडको प्रकल्पस्थ जे बेरोजगार तरुण होते ही कामं करत होती. कामं एकदम चांगल्या दर्जाची कामं होत होती आणि आज गेली कित्येक वर्ष अरविंदजींनी हिशोब मारला तर 70 ते 80 कोटी महापालिकेचे या नाले सफाईसाठी खर्चासाठी केलेले आहेत. परंतु आज सभागृहात बघितलं तर सर्व सदस्यांनी सांगितलं का काम चांगल्या दर्जाचे झालेले नाही. तर आम्ही त्या ठिकाणी सूचना मारली का सिडकोच्या माध्यमातून A2 पद्धतीने आमच्या प्रकल्पग्रस्त जे बेरोजगार त्यांना कामं मिळत होती आणि कामं चांगल्या दर्जाची होत होती. म्हणजे उद्या कामगार नसले तर ते आमचे कॉन्ट्रॅक्टर होते, ते स्वतः त्या नाल्यात उतरून कामं करत होती आणि जनतेचं काम म्हणजे पावसाळी कुठल्याही प्रकारची अडचण येत नव्हती. म्हणून मी मागणी केली, आमचे विरोधी पक्षनेते अरविंदजी, मी आमचे सर्व की तुम्ही महापौर साहेब की ही कामं ह्या बेरोजगार तरुणांना कारण ही बेकार झालेली आहेत. आज तुम्ही महापालिकेत बघितले तर 3 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख 25 लाख 1 कोटीची कामं ह्या बेरोजगार तरुणांना मिळत होती. पण आता काय झालंय, करोडो रुपयाचे टेंडर होत आहे, त्याच्यात ठराविकच कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच कामे मिळतात. मग हे तरुण आमचे बेरोजगार होत आहे. ह्या बेरोजगारांना कुठंतरी काम मिळलं पाहिजे. जनतेची बी काम चांगल्या दर्जाचे होतात आणि हे तरुण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल ही या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय होता की ह्या ठिकाणचा जो भूखंड होता तो सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आणला होता की जनार्दन भगत या संस्थेला द्यावा. परंतु या ठिकाणी आमच्या सर्व सन्माननीय सदस्यही त्या ठिकाणी विरोध दर्शवला की हे मोक्याचा भूखंड आहे. अंदाजे तर तिथे बघितलं तर अंदाजे 150 ते 200 कोटीचा अरविंदजी भूखंड आहे. त्यामुळे हा भूखंड तुम्ही या संस्थेला, ठीक आहे संस्था चांगली आहे, आम्ही त्याला काही विरोध केला नाही, पण हा संस्थेला तुम्ही देण्यापेक्षा आज गोरगरीब जी जनता आहे पनवेलची त्यांना फुकट शिक्षण मिळलं पाहिजे. आणि महापालिका सक्षम आहे. जर नवी मुंबई महापालिका त्या ठिकाणी फुकट शिक्षण देते, आज आता नवीन बॉडी आली त्यांनी इंग्लिश मिडियम चालू केलेलं आहे, तर आपण का देऊ शकत नाही. या संस्थे एकदम सक्षम आहे, ती संस्था आणखी कुठे विकत घेऊ शकते. पण हा पनवेल महापालिकेचा प्लॉट आहे आणि महापालिकेने जर तो संस्था स्वतः बांधकाम केला तर ह्या गोरगरीब पनवेलच्या जनतेला फुकट शिक्षण मिळेल. हा आम्ही सर्वांनी विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी नमतं घेतलं आणि हा ठराव त्याही रद्द करून त्या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे का परेशजी ठाकूर साहेब यांनी त्या ठिकाणी 10 कोटी दिलेले आहेत. महापालिकेने जर ही
शाळा चालू केली तर एक चांगला म्हणजे आम्ही आमचा विजय म्हणू का आम्ही हा हा जो ठरावाला विरोध केला आणि कुठेतरी परत एकदा सत्ताधाऱ्यांच्या मनात आल्याने हा ठराव बारगडून या ठिकाणी देणगी परेश ठाकूर साहेब यांनी देणगी दिले त्यांचाही अभिनंदन करतो. महापौर साहेब आता चालले त्यांचाही अभिनंदन करतो. हा ठिकाणी त्यांनी ठराव रद्द करून महापालिका ह्या ज्या प्लॉट आहे 50 गुंठेचा अंदाजे त्या ठिकाणी महापालिका त्या ठिकाणी स्वतः खर्च करून शाळेचा प्लॉट बांधणार. टेंडर 2 वर्षाचा होता, 1 वर्षावरती करण्याबाबत काय निर्णय झाला? कुठला नालेसफाईचा. याच्याविषयी सभागृहात सर्वांनी चर्चा केलेली आहे. नंतर महापौर साहेब त्याच्यावर निर्णय घेतील. आयुक्त साहेब आणि प्रशासन या बाबतीत काहीतरी निर्णय घेतील आणि नक्कीच त्याचा एक चांगला निर्णय येईल अशी आम्हाला सर्वांना आशा वाटते. प्रभागाच्या पेक्षा मी आता जनरल स्वीकृत सदस्य असल्यामुळे जनरलच विषय नाही, प्रभागापेक्षा जनरल विषय घेतो. डायरेक्ट बोला. ते चालू कर. नाही, आज तू माझ्यावर लक्ष दे. आम्ही आता बघ तुला पुढच्या टायमाला सहकार्य करणार नाही. उरलेले 3 सब्जेक्ट हे खूप वादादित होते, त्याच्यामुळे त्याच्यावर सखोल चर्चा झाली. त्याच्यातला एक सब्जेक्ट होता नाले सफाईचा, त्याच्याबद्दल सर्वच सदस्यांनी आक्षेप नोंदवला. 2 वर्षाचा टेंडर राहणार होता, तो 1 वर्षासाठी यावा, त्याच्यामध्ये काय काय सुधारणा हवी, स्प्लिट टेंडर व्हावे, याच्या बाबतीत सगळ्यांनी सूचना मांडल्या. त्याच्यानंतर दुसरा एक विषय होता की शौचालयांची देखरेख आणि दुरुस्ती, त्याच्याबाबत ही सर्वच सभागृहांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्यामध्येही अनेक सूचना झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय होता तो म्हणजे भूखंड क्रमांक 122 जो जनार्दन